नमस्कार मित्रांनो, तर कशात सगळे मजेत ना? तर मजेत राहा, सगळ्यांनी काळजी घ्या। तर मित्रांनो, आज आपण एका नवी ठिकाणी आलेलो आहोत, ते म्हणजे आमच्या लांजा तालुक्यातील आणखी एक आपण धबधबा बघणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक सातरांजण धबधबा बघितला होता, त्याच्या अगोदर आपण सवतकडा धबधबा बघितला होता। त्या दोन्ही व्हिडिओंच्या लिंक मी वरती तुम्हाला आय बटनमध्ये देईन। पण आता लांजा तालुक्यातील आमच्या तळवडे गावातील धबधबा जो आहे तो तळवड्याचा धबधबा आपण बघण्यासाठी इथं आलेलो आहोत। तर आपण आता त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि तिथून आता थोड्या अंतरावर तो धबधबा आहे, तर आपण तिथे जाणार आहोत। आता माझ्याबरोबर आहे माझा मित्र आशू, आणि आता आपण दोघेजण तिथे जाऊन तुम्हाला मी आता तळवड्याचा धबधबा तिथे दाखवणार आहे। तर चला आपण तिथे जाऊया आता। तर मित्रांनो, इथं आपण आता पोहोचलेलो आहोत या धबधब्यावरती तळवड्याच्या, आणि इथं माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की हा जो तळवड्याचा धबधबा आहे तो इथे माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही किती उंचावरून तो पडतोय बघा इथे। आणि बऱ्यापैकी या धबधब्याला आता पाणी आहे इथे। सध्या पावसाळा संपत आला आहे, पण आता जो अवकाळी पाऊस जो आला होता त्याने बऱ्यापैकी या धबधब्याला पाणी आलं आहे। मागे पावसाळ्यात आपण प्रयत्न केला होता की ते यायचा, पण तो काही शक्य झाला नाही। परंतु आता जो पाऊस झाला त्याच्यामुळे मी म्हटलं की चला आपण आता जाऊन हा धबधबा कव्हर करूया। कोकणातले नवनवीन जी पर्यटन स्थळं आहेत किंवा असे जे धबधबे आहेत ते लोकांना माहिती करून देण्याचा आपण एक प्रयत्न करतोय, आणि त्यातलाच हा एक धबधबा आहे तळवड्याचा। अजूनपर्यंत याच्यावरती यूट्यूबवर कुठली व्हिडिओ नाही आहे, म्हणून मी म्हटलं तर ह्याच्यावरती आपण एक यूट्यूबवर व्हिडिओ बनवून टाकूया, कारण का हे भविष्यामध्ये एक चांगलं पर्यटन स्थळ म्हणून इथे एक उभं राहू शकतं। आपल्याकडे सवतकड्यावरती भरपूर लोक सध्या बाहेरच्या जिल्ह्यातील किंवा बाहेरच्या गावातील लोक येतात, तर त्यांनी सुद्धा नक्की या पुढच्या पावसाळ्यामध्ये शक्य झालं तर तुम्हाला नक्की याला भेट द्या। चांगला एक धबधबा आहे। तर मित्रांनो, या धबधब्यावरती तुम्हाला यायचं असेल तर प्रथम तुम्हाला आमच्या लांजा शहरामध्ये यावं लागेल, आणि लांजा शहरातून तुम्ही या तळवडे गावामध्ये या, आणि तळवडे गावामधून एक गाडी इथपर्यंत येत नाही, थोडंसं पाठीमागे एक 100-200 मीटर थांबवावी लागते गाडी, आणि तिथून मग असं चालत या वाटेने आपण आता या धबधब्यापर्यंत पोहोचू शकतो। तर तुम्ही बघू शकता या बाजूचा परिसर या धबधब्याचा। फारच अतिशय सुंदर असा हा धबधबा आहे। प्रवाह थोडा छोटा आहे परंतु आकर्षक आणि असा छान असा धबधबा आहे, तुम्ही इथे बघू शकता। या धबधब्यावरती आशू पहिल्यांदा आलेला आहे, आपण पहिल्यांदा आलेलो आहोत, तर आशूने आपल्याला इथं आणलेलं आहे। तर आशू, कसा वाटला धबधबा? 2 दिवसापूर्वी इथे आले होतो, तर मजा केली आम्ही खूप। पाण्यात भिजलो वगैरे, पाऊस होता, नाश्ता वगैरे सर्व आमची इथे व्यवस्था होती आमची, तर खूप मजा आली। तुम्हाला पण यायचं असेल नक्की पुन्हा इथे या। तर मित्रांनो, तुम्ही इथं जर यायचं असेल तर तुम्ही जेवण वगैरे पण घेऊन येऊ शकता, कारण का इथे आजूबाजूला कुठं दुकानं वगैरे नाही आहेत। तर तुम्ही येताना जर थोडं नाश्ता बिस्ता किंवा जेवण घेऊन आलात तर तुम्ही म्हणजे जेवण करून इथे मस्तपैकी एक छानसा असा वेळ घालवू शकता। तर नक्की या धबधब्याला भेट द्या। हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ठिकाण पोहोचू शकेल, आणि आपल्या कोकणातलं जे पर्यटन आहे त्याला चालना मिळू शकेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।